नमस्कार मित्रांनो. आणि मी आहे तुमचा मित्र आणि मी तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे रुद्रा टेक्निकल. तर मित्रांनो, आज आपण डेल्टा डेल्टा एक्सचेंज क्रिप्टो मार्केट डेल्टा एक्सचेंज कसा आपल्याला वापरता येईल, कसा त्याचा यूज करता येईल, आपल्याला त्याच्यावर बाय ऑर्डर कशी लावता येईल, सेल ऑर्डर कसा लावता येईल, आपल्याला लॅव्हरेजचा कसा त्याच्यात यूज करता येईल, हे सगळं आज आपण शिकणार आहोत. मार्केट, फ्युचर, ऑप्शन, पेपर ट्रेडिंग कशी करता येईल, हे सगळी माहिती आज आपण डेल्टा एक्सचेंजच्या प्लॅटफॉर्मवर शिकणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओ सुरू करू. आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओला करा शेअर आणि सबस्क्राईब करा. हॅलो आपण पहा, आता या क्रोममध्ये आलो. क्रोममध्ये येऊन आपण डेल्टा एक्सचेंजच्या प्लॅटफॉर्मवर चाललो. हा डेल्टा एक्सचेंजचा प्लॅटफॉर्म इथून ओपन करून घ्या. तुमच्याकडे जर डेल्टाचं डीमॅट अकाउंट नसेल तर खाली आपल्या व्हिडिओमध्ये लिंक आहे, तर तुम्ही तिथून डेल्टा ओपन करून घ्या. तर सगळ्यात पहिले आपण काय करू, हा टूल थोडासा बाजूने करून घेऊ. म्हणजे हा थोडासा मधात येईल, प्रॉब्लेम होऊन जाते. ठीक आहे, त्याला थोडंसं करून घेऊ आपण. इथं हा टूल आपण लावला, इथं काही काम पडलं तर त्याचा यूज करता येईल. तर सगळ्यात पहिले जे बटन आहे आपली ते आहे मार्केट. मार्केटवर जर आपण ओके केलं तर मार्केटवर करा ओपन. हे लॉक झालं होतं. तर मार्केटवर आपण गेलो, मार्केटवर केलो ओपन. मार्केट ओपन केल्यावर आपल्याला काय भेटलं, सगळ्यात पहिले आपल्याला पाहायला भेटलं आहे या इंटरफेसमध्ये. आता इथं तुम्हाला समजून नाही राहिलं, जे जुने आहेत त्याला तर हे माहिती आहे की इथं करणं काय, पण जे नवीन आहे, जे बिगिनर्स आहेत, त्याला इथं काहीच माहिती नाही की इथं करणं काय. आपल्याला सगळं कन्फ्युजन काम आहे. इथं कसं बाय करा, कसं सेल करा, क्रिप्टोड आपण ट्रेडिंग करावं तर करावं कशी. तर हे सगळी माहिती आता आपण घेऊ. हे टॉप कॉईन्स आहे. टॉप म्हणजे याच्यात सगळ्यात जास्त आज सौदे झाले, सौदे पटले. तर हे सर्व टॉप कॉईन्स आज हे इथं आहे. त्याच्यानंतर आपल्याला भेटले वॉच लिस्ट. हे वॉच लिस्ट आहे. वॉच लिस्टमध्ये आपण पाहू, वॉच लिस्टमध्ये आपण पाहू माझ्या वॉच लिस्टमध्ये हे एवढे कॉईन्स आहे. आणि आपल्याला जर तुम्हाला जर समजा तुमच्या वॉच लिस्टमध्ये कॉईन पाहिजे असेल तर तुम्ही सरळ मार्केटवर जा. मार्केटवर गेल्यावर तुम्हाला इथं हे कॉईन दिसतील. तुम्हाला जे कॉईन पाहिजे, कोणते पाहिजे आपल्याला, OM USDT, पहिले ओके करा. हा झाला ओके, हा झाला ओके, हा पिवळी चांदणी झाली, ओके झाला, हा झाला ओके, अजून हा झाला ओके. हे 3 कॉईन हे वॉच लिस्ट ओपन करा. तो आपण इकडे आलेलो आहे. हे तिन्ही कॉईन इथं आले. तर असे तुम्ही वॉच लिस्टमध्ये तुमच्या कॉईन घेऊ शकता. त्याच्यानंतर आहे फ्युचर. हे मार्केटमध्ये होते. मार्केटमधून वॉच लिस्टमध्ये कॉईन असे ॲड होतात. ठीक आहे. मग आलो आपण फ्युचरमध्ये. फ्युचरमध्ये काय आहे मित्रांनो, फ्युचरमध्ये आपल्याला भेटते चार्ट. कोणकोणते चार्ट, सगळ्या इथं जायचं. इथं गेल्यावर आपल्याला जो चार्ट इथं लावायचा आहे, कोणताही चार्ट तुम्हाला लावायचा आहे, सिंपल त्याच्यावर ओके केलं, असं सरळ ओके केलं की हा इथं चार्ट लागून जाते आपल्याला. हा इथं चार्ट लागलेला आहे. आपण इथेरियमवर गेलो. इथेरियमवर आपण ओके केलं, इथेरियमचा चार्ट इथं लागला. तर
प्रत्येक चार्ट इथं लागते. आणि टाइम फ्रेम तुम्हाला 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट, 30 मिनिट, 1 तास, 2 तास, 4 तास, 12 तास, 1 डेची कॅन्डल, 7 डेची कॅन्डल, 30 डेज. तर इथून तुम्हाला हा टाइम फ्रेम असा यूज करता येते. हा असा टाइम फ्रेमही तुम्हाला घेता येते. त्याच्यानंतर इंडिकेटरचं सेक्शन. इंडिकेटर जर तुम्हाला इंडिकेटर कोणतं लावायचं असेल तर इथं तुम्ही काय करा. आता हा इंडिकेटर आहे, हे मी तुम्हाला लावून दाखवतो. हे बोलवलं RSI. आता इथं मी तुम्हाला लावून दाखवतो RSI. काय करायचं, RSI, RSI रेल्वे स्टेट RSI क्लिक केलं, आपलं इंडिकेटर इथं लाग. ठीक आहे. हे इंडिकेटर असं तुम्हाला इंडिकेटरही लावता येतो. त्याच्यानंतर 24 तासात किती चेंज झाला, इंडेक्स प्राइस किती आहे, 24 तासमध्ये हाय किती लागला, 24 तासमध्ये लो किती झाला, 24 तासमध्ये व्हॉल्यूम किती आहे, ओ आहे. ओपन इंटरेस्टचं इथं काम नाही आपल्याला. हाय, लो आणि व्हॉल्यूम हे सगळं इथं आपल्याला पाहायला भेटेल. त्याच्यानंतर आपण ऑप्शनमध्ये काय, ऑप्शनमध्ये आपल्याला इथं डेली ऑप्शन आहे. म्हणजे जसं की डेलीची एक्सपायरी असते इथं संध्याकाळी 5:30 वाजताची. 14 फेब्रुवारी, 15 फेब्रुवारी, 16 फेब्रुवारी. त्याच्यानंतर हप्त्याची आहे 20 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी. नंतर महिन्याची आहे 6 मार्च, 27 मार्च, एप्रिल. अशी हे ऑप्शनमध्ये आपल्याला काम करता येतं. त्याच्यानंतर आपल्याला एल्गो इथं लावता येते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे आपल्यासाठी ते आहे मोरमध्ये गेल्यावर तुम्हाला डेमो ट्रेडिंगचं एक इथं ऑप्शन भेटते. डेमो ट्रेडिंगवर तुम्ही जर गेले तर डेमो ट्रेडिंगवर जाऊन तुम्हाला इथं डेमो ट्रेडिंग करता येते. पेपर ट्रेडिंग इथं तुम्हाला $1000 भेटते ट्रेडिंग करायसाठी. आणि त्या $1000 तुम्हाला इथं पेपर ट्रेडिंग करता येते. ते पेपर ट्रेडिंग कशी करायची आहे ते आता आपण पाहू. कसं आज हे नेट स्लो आहे वाटते, इंटरफेस हा ओपन होऊन नाही राहिला. डबल आपण ओपन करून पाहूयाले मार्केटवर जाऊ थोडंसं. त्याच्यानंतर डेमो ट्रेडिंग ओपन करून पाहू काय प्रॉब्लेम आहे का. अजून नाही राहिला. ठीक आहे, हा ओपन होतो तोपर्यंत आपण समोरचं तो काय आहे. इकडे आपल्याला फ्युचरमध्ये जर ट्रेड करणार म्हणजे फ्युचरमध्ये गेलो आपल्याला इथेरियम, सोलाना. इथं जर आपल्याला ट्रेड घ्यायचं तर आपण कसे करायचं आहे तर ते पाहू. आता मार्केट सरळ इथून वर चाललं. आपल्याला जर बाय ऑर्डर लावणार तर बाईंग करणार तर सरळ इथं बाय लॉंग लिहिलेला आहे. शॉर्ट करायचं असेल तर सरळ इथं सेल शॉर्ट केलं. त्याला थोडंसं आपण खाली घेऊन घेऊ, आपल्याला थोडंसं सरळ माहिती. ठीक आहे, इथं बाय करता येते, इथं सेल करता येते. सरळ इथं गेलं लॅव्हरेज जे आहे, लॅव्हरेज आपल्या हिशोबाने घेता येते. 2x, 5x, 25x, 100 आणि सर्वात हायेस्ट 200x आपल्याला लॅव्हरेज भेटते. आणि हा लॅव्हरेज जो आहे हा आपल्या ॲनालिसिसच्या अनुसार तुम्ही यूज करू शकता. तुमचं स्ट्रॉंग ॲनालिसिस असलं पाहिजे. कॅन्डल स्टिक, चार्ट पॅटर्न जे ॲनालिसिस आहे त्या ॲनालिसिसच्या भरोशावर तुम्ही जर ट्रेड घेत असाल बाय किंवा शॉर्ट, जो ट्रेड घेत असाल त्या अनुसार तुम्ही ते कॅन्डल. जर कोणी नवीन असेल, जर नवीन आहे तर नवीनसाठी काय 10x चं लॅव्हरेज भरपूर आहे. ₹1000 10,000ची ट्रेडिंग इथं होते. पण तुम्ही तसं करू नका. तुम्ही जर नवीन आहे तर तुम्ही पेपर ट्रेडिंग करा. आपलं पेपर ट्रेडिंगचं ऑप्शन ओपन झालं काय, अजून झालंच नाही. तर पेपर ट्रेडिंग करा. पेपर ट्रेडिंगमध्ये तुमची प्रॅक्टिस होईल. जर तुम्ही
पेपर ट्रेडिंगमध्ये 10 ट्रेड करून राहिले दिवसभरात समजा, अंधाधुंद ट्रेडिंग करू नका. तुम्ही एक सेटअप करा. सेटअपमध्ये जर तुमचा ट्रेड येत असेल तर तुम्ही 10 ट्रेड करा. 10 ट्रेडपैकी तुमचे 6 किंवा 7 ट्रेड जर प्रॉफिटेबल होत असेल तर तुम्ही रिअल मनीनं ट्रेडिंग करा. मग तुम्ही लॅव्हरेज घेऊन ट्रेडिंग करू शकता. तुमच्या ॲनालिसिसच्या भरोशावर तुम्ही ट्रेड करा. फ्युचरमध्ये जर आपण ट्रेड घेतला आहे तर इथं मार्केट 24 तास चालू राहते. मार्केट इथं बंद होत नाही. मार्केट गॅप अप गॅप डाऊन इंडियन मार्केटसारखं गॅप अप गॅप डाऊन ओपन होत नाही. म्हणून मार्केट 24 तास ओपन असते. कधी तुम्ही या, कधी ट्रेड करा, काही प्रॉब्लेम नाही. टॉप लॉस जसे टॉप लॉस लावून घ्यायचे. जे आपल्याला मार्केटला जे द्यायचं आहे ते पहिले फिक्स करून घ्यायचं की आपल्याला किती टॉप लॉस द्यायचा आहे आणि किती आपल्याला प्रॉफिट त्यातून अर्न करायचं आहे, किती प्रॉफिट काढायचं हे पहिले डिसाईड असलं पाहिजे. फोमो ट्रेडिंग करायची नाही. आपल्याला इथंसा ट्रेडले होल्ड करता येते. होल्ड म्हणजे आपण जर समजा इथं ट्रेड घेतला, इथं आपण ट्रेड घेतला तर आपल्या या ट्रेडमध्ये काय नाही आहे, थिटा डीके प्रीमियम आपले कमी होत नाही. थिटा डीके इथं आहे नाही. हे परपेच्युअल ट्रेडिंग आहे. परपेच्युअल ट्रेडिंगमध्ये हा फायदा असतो की आपले प्रीमियम इथं कमी होत नाही, फक्त प्राइस लिक्विडेटेड होते. आता प्राइस लिक्विडेटेड कशी होते हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगा. पण इथं त्यासाठी तुम्ही लिक्विडेटेड नाही झाले पाहिजे, त्यासाठी तुम्ही लेव्हरेज कमी घ्या. मग तुमची ट्रेडही तुमचा लिक्विडेटेड होणार नाही. आणि पेपर ट्रेडिंगसाठी तुम्हाला $1000 भेटते. पहिले तुम्ही पेपर ट्रेडिंग करा. त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की आता आपण हे ट्रेड करू शकतो तर त्याच्यानंतर तुम्ही ट्रेड करा. आणि येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिले भेटले पाहिजे त्याच्यासाठी चॅनलला करा सबस्क्राईब, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.